विद्यास त्याच्यामध्ये तुझं स्वागत आहे। तर आज मी काय केलेलं होतं, अंघोळीला जायच्या आधी ना मी दूध गरम करायला ठेवते आणि मग त्याच्यानंतर मी मिस्टरांना सांगते जरा दूध बघा वरती आलाय काय। पण आज मी अंघोळ करून बाहेर आले मिस्टरांनी सांगितलं दूध गरम करायला ठेवलेलं पण तो खराब झाला करून। तर मी बघूया तरी। तर बघा आज 2 बॅगीचा दूध कसा खराब झाला काय समजलंच नाही मला। मेन गोष्ट माझ्या मिस्टरांना आम्ही रोज दूधवाल्याकडनं दूध घेतो, त्याच्याकडनं ना आणलेलं होतं, दुकानवाल्याकडनं आणलेलं होतं। तर त्यामुळे कदाचित खराब झालं, नाही तर माझ्या बॅगी दुधाचे कधीच खराब होत नाही। तर आता ठीक आहे, खराब झाला तर वेस्ट करणार नाही मी। आता त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू आहे ना तो असा पिळून ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे दुधामध्ये फाटलेला। तर त्याच्यात थोडं आणि 5-10 मिनटं फक्त गॅसवर कमी गॅसवर त्यांना आटून देते आणि मग त्याच्यानंतर काय होईल ते मी मला मगाशी बोललेली होती की मी दूध गरम करायला ठेवलेलं आणि ते थोडा फाटलं आणि त्याचं झालं आता पनीर। तर मी तुम्हाला 1 मिनिट ते पनीर आता म्हणजे कसं मी केले ते तुम्हाला मग अशी मी तुम्हाला दाखवलेलं की माझे म्हणजे दूध होता तो खराब झालेला होता। तर मी काय केलं, तो आधी थोडं लिंबू म्हणजे 1 चमचा लिंबूचा रस टाकला आणि मग ते दूध थोडं 5-10 मिनटं असं म्हणजे आटून घेतलं आणि मग ते थोडं असं घट्ट झाल्यानंतर काय करते, त्याच्यामधला पाणी आहे ना तो सर्व काढून घेते आणि रुमालामध्ये ना असंच ते चौकोन आकारात केलेलं होतं आणि मग त्याच्यावर मी काय केलं, कळशी ठेवली, भरलेली कळशी आणि मग हे 5-10 मिनटानंतर बघा यायचं। माझी कोबीची भाजी ना अशी असते चण्याची डाळ टाकून आणि गरमी चालू आहे तर थोडं थंडगार दही आणि गोड मस्तपैकी कालच आणलेली होती आणि अर्धी मिनी दही ना तयार केली आहे तर नेली थोडीशी। तर चला आज देव घेणार आहे मी स्वच्छ करायला आणि सर्व देव मी आता ताटात काढून घेतले आणि मेन गोष्ट तुम्हाला खरं सांगू तर 10 दिवस देवाला बत्ती नाही लावलेली होती आणि बघा मंदिर बघा कसा झालेला होता, कारण आमच्या घरी काम पण होता टॅरेसचा आणि तिथे माती पडत होती, तिथे धूळ बसली होती, त्यामुळे मंदिराकडे जाणंच झालं नाही आणि त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम आले, त्याच्यानंतर नेत्राला प्रॉब्लेम आले। एकूण 10 दिवस बत्ती लागली नव्हती मंदिराला म्हणजे देवाजवळ। तर मी बोलले चला आज मी मंदिर स्वच्छ करून घेणारच आणि देवसुद्धा स्वच्छ करणार आहे, त्यामुळे मी देव घेतले स्वच्छ करून आणि आता मी मंदिर घेते स्वच्छ करायला। तर असं थोडं टेबलावर उभं राहिली ना तर मस्त वरचं असं सर्व व्यवस्थित पुसता येतं। आता मस्तपैकी मंदिर झालं आहे पुसून आणि देवसुद्धा स्वच्छ करून झाले आणि माझी पूजासुद्धा झाली आहे आणि बघा किती भारी आणि छान वाटतं आहे। तर अशी आजची माझी पूजा झाली आणि खूप भारी वाटतं। आज 10 दिवसानंतर बत्ती लावली मी। आमची रेडी झाली आहे थोडी दाखवून आणि आता मी अजून काय रेडी नाही झाली कारण आत्ताच माझी देवबत्ती झाली आहे आणि मी नंतर मग आता आधी ह्यांना तयार करते। दोघींना खूप टाईम लागतो मग तयार व्हायला, म्हणजे दोघी तुम्ही आधी करून घ्या थोडं तयारी मेकअप आता मी घेते करायला। तर चला आता तयार झाल्यावर नंतर मग आम्ही लवकर घाईमध्ये तयार झालो आहे आणि वाजले आता 7:30 वाजले, 9 वाजेपर्यंत आहे रिसेप्शन लग्नाचा। तर चला आता जाऊया फटाफट। नेत्रा लग्नात जेवण हा असं आहे, कोण बोललं झालं रागात बघून नाव काय याचा चिक्की भाई किती मोठा आहे ते। कोण आहे? सर्वात पहिला आम्ही जेवलो, जेवल्यानंतर आम्ही पत्रिका दिली आणि आता
नाही, पत्रिका नाही, हे काय बोललं त्याला, हायर पॅकेट दिला. आणि आता परत इकडे दुसऱ्यांदा आम्ही जेवणाच्याकडे आलो आहे पाणीपुरी खायला. आणि माझ्या मम्मीची कंप्लेंट आहे की रगडा टाकत नाही. दुसऱ्यांदा आम्ही इथे आलो आहे. थंड आहे आता ही पण खाते आहे त्याची झाली आकर आ बाबू आकर 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 एक बाबा अमरनाथ सेवा मंडळ हे आपल्याला या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी आपल्याला जो मदत करत असते त्या बाबा अमरनाथ सेवा मंडळाचं श्री साई भक्त मंडळ योग्य प्रकारे, तसेच या बाबा अमरनाथ सेवा मंडळाचे सेक्रेटरी सुशील भाईसाहेब यांचा सत्कार मंडळाचे खजिनदार उमेश वरळीकर हे करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. धन्यवाद सुशीलभाई साहेब इथे आगमन झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर यायचं. बघा आम्ही आता आलो लग्नावरनं आणि घड्याळात वाजले आता 10 वाजले आणि मी अजून मशीनसुद्धा लावली नाही कपड्याची, कारण का फक्त पाणी भरून घेतलं आणि आता मी मशीन लावते. परत देवाचे कपडे होते, कारण आज मंदिर स्वच्छ केले, देव स्वच्छ केले, ते कपडे होते. आता सर्व मला ते परत रिटर्न करायचं आणि हा अजून मला 12 वाजणारच म्हणायला गेलं. सर्व होतं, खूप छान होतं. पण ते काय होतं माहिती आहे, तेव्हा आपण लग्नाला जातो आणि असं छान छान जेवण असेल ना, जास्ती जेवण जायत नाही, तेवढं थोडंच जातं आणि एवढं सर्व होतं. पण काय एवढं पोटामध्ये जागा नव्हती आणि आम्ही एवढं लवकर जेवत नाही. 9 वाजता का आम्ही 8:30 वाजता जेवायला घेतलं. तर छान होती, नवरी पण खूप सुंदर होती आणि भारी होती. तर आत्ता झाले सर्व कामं, म्हणजे मशीनमधले कपडे आता झाले, कारण लेट लावलेली मशीन आणि बारदानं धुवायचे होते, त्यामुळे ते पण धुतले. परत देवाचे कपडे होते, देवाचे साईडला तोरण लावतो मंदिरात, ते धुवायचे होते. खूप रिसेप्शन असेल करून, म्हणजे 7 ते 9, पण ते 10 वाजे पण होतं. तर ठीक आहे, आता जाऊन आलो लवकर. मस्त जेवण होतं. पण आता आम्हाला एवढी भूक लागली ना, मला तर लई भूक लागली. हो तुम्हाला लागली भूक? आम्हाला बोलले मी म्हणून मला भूक लागली. योगिनी तुला नाही, वगैरे नेत्राला आणि मला भूक लागले. तर आम्ही आता चाललो आहे, रात्रीचे 11:30 वाजले आणि आम्ही आता चाललो आहे फालुदा आणायला. बघा आम्ही शेवटी एकदा माझी इच्छा पूर्ण झाली. बघा मी गेलेली होती फालुदा आणायला आणि फालुदा आम्ही तिथनं घेतो ना, तो दुकान बंद होता. पण मी नेत्राला काय बोललेली होती, भंडारा तिथे आहे साईबाबांची पाडव्याला ना पालखी गेलेली ना, ती पालखी वाटतं आज झाली, त्याचा भंडारा होता. तर मी येताना शूट केलेलं होतं की म्हणजे आणि खूप गर्दी पण होती, त्यामुळे मी ते भंडाऱ्याचं जेवण आहे ना ते घेतलं नाही आणि जेवून पण आलेली होती.
आता मी बाहेर रात्री 11:30 वाजता बाहेर ह्याच्यासाठी पडलेली की थोडी भूक लागली, फालुदा किंवा कुल्फी खाईल ना तर ती भूक थोडी कमी होईल. तर बघते तर पुढे गेलो आम्ही चालत तर तिथे सर्व असे भंडाऱ्याचं जेवण आहे ना सर्व घेत होते, पण गर्दी नव्हती. तर मी बोली नेत्राला चल मग मी घेते, आणि मग मी घेतला भंडाऱ्याचं जेवण. आता आण पडली म्हणजे साईबाबांचं तेव्हा मला व्यवस्थित पाया पडायला नाही भेटलं, पण कसं योगायोग असतं ना. आम्ही लग्नाला गेलो, तिथे जेवलो, आणि अचानक मग आता रात्री थोडी भूक लागली, आणि मग तिथे आता मी कधी बाहेर नाही पडत एवढ्या रात्रीची, म्हणायला गेलं तर कंटाळा करते, पण ते असं थोडी भूक लागली आणि नेत्राला पाहिजे होता. चला फालुदा नको, नेत्रा बोलते नको मला त्या दुकानातच पाहिजे होता. मग मी ठीक आहे, मी यायला बोलली आता मला कुल्फी मी घेणार होती, पण मला ते भंडाऱ्याचं जेवण भेटलं, तर मी बोलली आता मला नको करून मी हे जेवण करू. छान आहे ना. झुणका होता इथे, योगिनीने खाल्ला. तिखट असेल, तिखट होता तो. तुरी तू खाते मग एवढं तिखट थोडं करून खाऊ. आणि हे लाडू बुंदीचे, आणि मी पाया पण पडली, मला खूप छान वाटलं. आणि आज सत्यनारायणची पूजा होती वाटतं तिथे. तर चला आता आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते. आणि तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि माझे ब्लॉग पुढे बघा. तर चला मग बाय बाय.